हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. संध्याकाळचे 5 वाजले आणि म्हटलं चला हलक्या फुलक्या भुकेसाठी किंवा झटपट होणारे असे रवा आप्पे बनवूया. तर इथे ना मी कढईमध्ये तेल घेतलं, जिरा मोहरीची छान अशी फोडणी देऊन घ्यायची आहे, तडका येऊन द्यायचा आहे. जिरा मोहरी जरा जास्त टाकायची. 2 टमॅटो घेतले बारीक चिरून, 2 शिमला मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहे आणि 3 कांदे घेतले. हे सर्व काही तेलामध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे. दिवसभर कामधंदा केल्यानंतर आहे ना, खरोखर संध्याकाळी 5-5:30ला घरी आलं ना, किंवा मुलं पण शाळेतून आल्यानंतर आहे ना भूक लागते. मग चला काहीतरी खायची इच्छा होते आणि काहीतरी खाल्लं ना का खरंच खूप भारी वाटतं पुढचं कामं वगैरे करायला. तर मग म्हटलं चला मस्तपैकी रवा आप्पेच बनवूया. आधी म्हणे का मम्मी रवा आप्पे बनवं, म्हटलं ठीक आहे. तर पूर्ण रेसिपी आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजेच तुम्हाला समजेल का रवा आप्पे कसे बनवायचे. तर पातेल्यामध्ये ना मी अर्धा किलो रवा घेतला आहे आणि तो रवा जाड आहे. इथे ना सर्व भाज्या तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतल्या आणि आता आहे ना त्या रव्यामध्ये काढून घ्यायच्या आहे त्या सर्व काही भाज्या. आता हे पाव किलो दही आहे, सर्वच दही टाकून घेणारे, थोडंसं 1-2 चमचे ठेवणारे विरजण लावण्यासाठी. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आता पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता आपण रव्याचे आप्पे बनवणार आहे, तर रवा फुगतो त्याच्यामुळे ना पाणीसुद्धा जास्तच लागणार आहे, पण थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आणि एकीकडे ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुम्ही इथे बघितलं अशा पद्धतीने मिक्स केलं आहे. अजून पाण्याची गरज पडली तर ज्या वेळेस मी आप्पे बनवायला घेईल त्यावेळेस पाणी टाकेल. तर आता अर्ध्या तासासाठी ना हे सर्व बॅटर बाजूला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे रवा आहे ना छान असा फुलेल. आता शेंगदाण्याची चटणी बनवायची आहे, तर शेंगदाणे ते भाजून घेते. मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर कढीपत्ता घेतला, हिरवी मिरची घेतली, भाजलेले शेंगदाणे घेतले. आता व्यवस्थित आता आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची. पाणी टाकून टाकून पेस्ट बनवायची. आता मगाचीच कढई घेतली, ज्या कढईमध्ये भाज्या परतवल्या होत्या तीच. तर आता तेल कढईमध्ये टाकून घेतलं आहे, जिरा टाकायचा आहे आणि मोहरी टाकून घ्यायची. छान असा तडका येऊन द्यायचा आहे आणि जे मी पेस्ट बनवून घेतली होती शेंगदाण्याची ती सर्व काही त्यामध्ये टाकून घ्यायची आणि पुन्हा आपल्याला पाणी टाकायचं आहे. खूप घट्ट पण करायची नाही आणि खूप पातळसुद्धा करायची नाही आहे. तर इथे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये जरा पाणी टाकून आणि ते पाणी टाकून घेते. त्याच्याच नंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि कमी गॅसवर छान असं चटणीला उकळी येऊन द्यायची आहे. आता अर्धा तास झाला होता, रवा बघितला तर फुललेला होता मस्त आणि त्याच्यातलं पाणी सर्व काही रव्याने शोषून घेतलं होतं. तर इथे ना मी पुन्हा पाणी टाकणार आहे. बघा अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, एकदम छान मिक्स करायचं आहे. तुम्हाला अजून कोणत्या भाज्या टाकायच्या असल्या ना तर तुम्ही ज्या तुमच्या घरामध्ये भाज्या असतील ना त्या भाज्या टाकू शकतात, गाजर वगैरे. तर माझ्याकडे गाजर नव्हतं, मग मी काही गाजर टाकलं नाही. आता इथे इडली पात्र कमी गॅसवर छान असं गरम झालं आहे. थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आहे सर्व पात्रामध्ये आणि इथे मी बघते बॅटर व्यवस्थित तयार झालं आहे का, तर खूप छान असं बॅटर तयार झालं आहे. तर चला आता इथे ना मी आप्पे बनवायला घेते. तर कमी गॅसवरतीच आप्पे भाजून द्यायचे आहे, फुल गॅस करायची नाही. फुल गॅस केली ना तर काय होतं, मधल्या बाजूने आप्पे कच्चेच असतात आणि वरचीच साईड फक्त भाजलेली असते. आप्पे कमी गॅसवर बनवले ना का त्याची साईड आपोआप सुटते, म्हणजेच याचा अर्थ काय, तर आप्पे आतून एकदम व्यवस्थित असे तयार झालेले आहे. आता मी किचनमध्ये ना, तर हे बघा हे सुद्धा किचनमध्ये आलं आहे. आमचं असंच राहतं आहे, मी किचनमध्ये असले ना का मग यांचे चक्कर चालूच राहतात. किचनमध्ये येणं, हॉलमध्ये जाणं, डायनिंगच्या खुर्चीवर जरा वेळ बसणं, गप्पा मारणं, म्हणजे सतत त्यांचं घरात इकडच्या तिकडं फिरणं चालूच राहतं आहे. गाडी चेकिंग झालंय. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असे गरमागरम रवा आप्पे तयार झाले. आता मी इथं साहेबांना खायला देते, ऑफिसमधून आले ना तर त्यांना भूक लागली आहे. तर चला तुम्ही पण या मस्त गरमागरम रवा आप्पे खायला. मग बारीक नाही केला ना. कसे झाले? छान छान. गरम आहे ना? चमचे देऊ? पुढे आणली आहे मीठ टाक.
जास्त आहे का थोडे? थोडं. राहिला द्या. होणार का? होणे का? हां रूम आहे का? दुसरं कोणच नको, तुझे किती रूम पाहिजे होते? खा खा खा, लाजायचं नाही खायला. सर्वांनी या मस्तपैकी गरमागरम रवा आप्पे खायला. खरंच खूप छान झाले आणि मी पूर्ण डिटेलमध्ये रेसिपी टाकली, तर नक्कीच करून बघा. खूप छान झाले मुलांना वगैरे, किंवा संध्याकाळी 5-1 वाजता अशी भूक लागते त्यावेळेस खायला. तर चला आता ह्या मंडळींचं झाले, आता मी खाते. सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. तर सकाळची वेळ आहे आणि 2 दिवसाचा एकत्र व्हिडिओ आहे, तर व्हिडिओ नक्कीच बघा. तुम्ही म्हणाल का ताई फुलांच्या परडीमध्ये ही कैची कशासाठी झाडं कट करायची? तर मी बाहेर गार्डनमध्ये फुलंच घ्यायला गेले होते, तर टगरीच्या फुलावरती ना खूप मोठी हिरवीगार अशी आळई होती, म्हणजे बोटासारखी आळई होती. तर तीच कट करायला नेली होती कैची, आणि मग ती बाहेर ठेवली ना का मग ती तिथंच विसरून जाते. त्याच्यामुळं मग मी काय केलं, परडीत ठेवली, म्हणजे म्हटलं बरोबर ती कैची घरात जाईल आठवणीनं, नाही तर बाहेरच राहील. तर इथे बघा मस्त अशी देवपूजा वगैरे झाली, छान अशी देवांची आंघोळ घातली, आणि आता आहे ना इथे देवांना फुलं वाहून घेते. आज देवपूजा आहे ना मी खूप उशिरा केली आहे, 5-6 दिवस झाले देवपूजा केली नव्हती. तर आज केस धुतले, मग म्हटलं चला निवांत अशी देवपूजा करूया. आणि आजचा वार शुक्रवार आहे, तर आज मंगल कलश घासून आणि व्यवस्थित भरलेला आहे. तर बघा किती छान असा मंगल कलश दिसतोय. इथे लगेच देवांचा ताट तांब्या सर्व काही स्वच्छ घासून टाकलं. आधी घरातलं किचन वगैरे सर्वच कामं आवरले, आणि त्याच्यानंतर मी देवपूजा केली होती. तर घरामध्ये अगरबत्ती, धूप लावलाय, भीमसेन कापूर लावलाय, आणि अगरबत्ती एवढी सुगंधित आहे ना, तर एवढा छान असा सुगंध घरामध्ये दरवळू राहिलाय. इथे हौसाची फरची पुसून झाले. आजचं आमच्या इकडचं वातावरण खूप फ्रेश आहे, पाऊस वगैरे नाही आज, छान वाटतंय. ते बघा आधी बाळा सावकाश जा. आधी जरा बाहेर गेला PC घेऊन, काहीतरी PCला आहे ना प्रॉब्लेम आला, तर मग तो म्हणे का पप्पा मी तो रिपेरिंग करून आणतो, कारण रविवारी आहे ना त्याचे पेपर असतात, आणि तो TV चा कम्प्युटर बनवतो आणि इथे हॉलमध्ये बसून आणि पेपर देत असतो. त्याच्यामुळे ना मग ती त्याला गरजेचंच होतं. मग त्याचे पप्पा म्हणे का जा घेऊन. तर तो आता इथं आराम खुर्चीवर तुम्ही बघाल ना, तर भरपूर असे कपडे कालचे धुतले, आणि ते कपडे पूर्ण वाळले. दररोजचे दररोज कपडे वाळतात, त्याच्यामुळे ना काही टेन्शन नाही, दररोज कपडे वाळून जातात. तर काल सोफेचे कवर आणि ते बदलवले होते. आता सर्व कपड्यांच्या मस्तपैकी घड्या घालते. शिलाई मशीन इथं ठेवली आहे. व्हिडिओच्या सुरुवातीलाच जरा मशीनवरती बसले, थोडंसं टिप वगैरे कपड्यांना मारली, आणि मग म्हटलं चला एका व्हिडिओची एडिटिंग केली, तो व्हिडिओ पोस्ट केला आहे, तर तो आता तुम्हाला येईलच, तर तो व्हिडिओ बघा. आणि दुपारचे 2:45 वाजले, अजून हे जेवण करायला नाही आली, यांचीच मी वाट बघते, पण पाऊससुद्धा सुरू झाला आहे. तर आता येतीलच ते जेवण करायला. आणि आज आहे ना मी केस धुतले, तर असे क्लिप लावला आहे, आणि म्हटलं जरा वेळ आहे ना असेच केस ठेवू, म्हणजे ते पटकन वाळतील. नाही तर काय होतं, आपण आंबाडा वगैरे किंवा वरती अटकवले ना का ते ओले ओलेच राहतात. तर बघा पाऊस सुरू झाला आहे, आणि मी यांना आहे ना 1-2 फोन केले का या जेवण करायला, अजून ते नाही आले. त्याच्यामुळे मी सुद्धा काही खाल्लेलं नाही आहे. तर आता ते येतील, त्याच्यानंतर मग मस्तपैकी आम्ही जेवण करू. आणि लाईटसुद्धा नाही आमच्या इकडे, सकाळी 10 वाजता लाईट गेली आहे, काय माहिती आता किती वाजता लाईट येते. वातावरण तर छान आहे, म्हणजे असं ऊन पावसावानी पाऊस पडू राहिला आहे. काल इथं गार्डनमध्ये साप आला होता, गेटमधून आला होता, आणि तिकडच्या बाजूला असा थांबला होता. काल गार्डनमध्ये साप आला होता, ह्याच टायमाला
गेटमधून आला आणि भिंतीच्या मागे तिथं लपला होता. तर एक भाऊंनी बघितलं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं का तो खालच्या बाजूने आला, मोटरसायकली लावेल ना तिथून असा आला आणि इथून मध्ये येऊन लपला होता. नेमकेच आम्ही पण जेवण करायला दुपारी घरी आलो होतो, मग यांनी ना तो काढून दिला. तर तिथे ना मला ब्लॉक वगैरे ठेवायचे, थोडेसे ठेवले गेटच्या खाली बघा. आणि अजून म्हटलं थोडेसे ब्लॉक लावते म्हणजे काही मध्ये येणार नाही चुकाटा, भीती वाटते. कपड्यांच्या घड्या घालायला घेतल्यात. मला एका ताईने आजच कमेंट आलेली, एका ताईंची अजून तर त्या कमेंटला रिप्लाय पण नाही दिला का ताई तुम्ही दुपारच्या वेळेस झोपता का, आराम करता का. खरं सांगू का ताई, आराम करायला वेळच नाही भेटत मला आहे ना. काही नाही तर काही काम थोडंफार का असं ना, पण काहीतरी काम करायला आवडतं. नाही मग एकदम स्पीड ना का चला धावपळ करत हे काम करा ते करा, मग हळूहळू का होईना पण काहीतरी काम केलेलं बरं असतं. ते दुपारी झोपलं आणि ती झोप पूर्ण झाली नाही ना का तेव्हासुद्धा डोकं दुखतं. मग ती झोप पूर्ण झाली तर बरं वाटतं. आणि असंच मध्येच 10-5 मिनटात उठलं किंवा मग ती झोप व्यवस्थित झाली नाही ना का मग ते पण डोकं जरा आहे ना गरगर करत राहतं. मग असं वाटतं कधी कधी का कुठून झोपले, त्याच्यापेक्षा मी काहीतरी काम केलं असतं, नाहीतर थोडीफार TV बघितली असती किंवा काही वाचन वगैरे म्हणा केलं असतं तर मग ते तरी बरं. तर मी आहे ना ताई खरं दुपारी झोपत नाही, मला वेळ पण नाही मिळत. मी ऑफिसमध्ये असते तर मग दुपारचा झोपायचा काही प्रश्नच येत नाही, त्याच्यामुळे मला झोपायला वेळ मिळत नाही. पण आत्ता सध्या कसं पावसाळा चालू आहे आणि आमच्या इकडे भात लागवडचं कामं चालू आहे शेतकऱ्यांचे, त्याच्यामुळं जरा ऑफिसमध्ये गर्दी कमी राहते. मग एखाद्या दिवशी मी जाते, नाहीतर एखाद्या दिवशी घरी राहते. असं गर्दी असली तर मग जायचं, नाहीच तर मग घरी राहायचं. हे बघा गर्दी तर राहतेच. आज समज मी गेले असते तर आता 2:45 वाजले, मी गेले असते तर 2-2:30लाच आम्ही जेवण करायला आलो असतो. आता मी घरी असल्यामुळं मग त्यांची एकट्यांची धावपळ होत झाली असेल, त्याच्यामुळे ते अजून जेवण करायला नाही आले. तर गर्दी तर ऑफिसमध्ये राहते, त्याच्यामुळे मी काही घरी राहत नाही, मी ऑफिसमध्ये जाते. मग त्याच्यामुळे दुपारचे झोपायचा विषयच नाही. आणि शनिवार रविवार तर पूर्ण वेळ कामामध्येच जातो, हे करा ते करा. शनिवार रविवार कधी बाहेर जायचे राहतं, बाहेरचे सुद्धा कामं राहतात, त्याच्यामुळं झोपायचा काही विषयच नाही येत. का कधी असं झोपलंय, कधीतरी असं बसल्याच कधी अपघात गेली, झोप लागून तर गेली, नाहीतर असं प्रॉपर कधी झोपायला नाही मिळत वेळ. तर चला आता यांचीच मी वाट बघते आणि कपड्यांच्या घड्यासुद्धा घालते. आता पुन्हा एक फोन करते का या लवकर जेवण करायला. रविवारी बघा आवून, हां मग तो तसं शांत येणारच नाही. बघा आवूंचं जेवण झालं आणि मस्तपैकी झोका घेत बसलेत. म्हणजे आम्ही दोघांनी सोबतच जेवण केलं. मी कपड्यांच्या घड्या घालते, ते झोका घेत आहे. बाहेर पाऊस चालू आहे, आत्ताच पाऊस लागला, एवढे वेळ नव्हता सकाळपासून. हां असं ऊन पाऊस सारखं आहे, वातावरण फ्रेश आहे, फक्तच पडतोय. साफसफाई करायला गणपती बाप्पाच्या वेळेस साफसफाई घराची करायला लागेल. तर चला आता ह्या व्हिडिओचा मी एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.